सुरेश शिंदे, आपण पाहतात तळेगाव टाइम्स. आता आपण स्टेशन चौक या ठिकाणी आहोत. या ठिकाणी रात्री 9:30च्या सुमारास या ठिकाणी एका घरावर झाड पडलं होतं. त्या संबंधीची काय अधिक माहिती आहे आपण लवकर जाणून घेणार आहोत. आता आपण ज्या ठिकाणी एक मोठी फांदी पडली त्या आतमध्ये घरामध्ये आहोत. आपण पाहू शकता की पत्र्याचे तुकडे बघा, सिमेंटचे पत्र्याचे तुकडे या ठिकाणी खाली पडलेले आहेत. आणि या ठिकाणी बघा ही फांदी या ठिकाणी पडली होती. म्हणजे घरात कोण नसल्यामुळं थोडक्यात जीवितहानी टळलेली आहे. सध्या तरी प्रशासन त्या ठिकाणची फांदी हटवलेली असेल तरी भविष्यात अशी कोणती घटना एखाद्या घराशेजारी किंवा एखाद्या रस्त्यावर होऊन काही जीवितहानी होऊ नये. आता या ठिकाणी बेड आहे, या ठिकाणी रात्रीचे लोक झोपलेले असतात, त्या ठिकाणी कोणी नव्हते. सिमेंटचे पत्रे बघा तुकडे पडलेले आहेत मोठे मोठे. आणि ज्यावेळेस रात्री घटना घडली त्यावेळेस येथील जे नागरिक होते ते रात्री घाबरून रात्री बाहेरच झोपले होते. आता आपण स्टेशन चौकात आहोत. या ठिकाणी आपल्या घरावर एक झाड पडलं होतं. नगरपालिका असो किंवा जे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आहेत आशिष खांडगे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी एक प्रयत्नानंतर या ठिकाणी झाड काढलं. नक्की काय घटना घडली होती काय सांगाल आपण? रात्री 9:30 वाजता झाड घराचं नुकसान झालेलं आहे. आता हे जे झाड धोकादायक होतं तुम्ही नगरपालिकेला सांगितलं होतं का? आमच्या असं आहे ना, नगरपालिकेने दिला होता झाड धोकादायक. नगरपालिकेचे कोण माणसं आले नाही काढायला. त्या दिवशी आम्ही अजून 2 अर्ज दिले होते तरी पण गाडी नाही आमच्याकडं, आमची माणसं बाहेर गेले असं सांगून त्यांनी काढलं. आज हे झाड पडलं आणि याच्यामुळे नुकसान झाले घरात. बरं, समजा तर त्यावेळेस पडलं झाड त्यावेळेस घरात कोण होतं का? त्यावेळी झाड पडलं त्यावेळी घरात कोणी नव्हतं. सुदैवाने आहे ना आमच्या घरामध्ये कोणी नगरपालिकेने मी जेव्हा सकाळी आलो 5-6 वाजता त्याच्यावर पाहिल्यानंतर माझे चिरवले होते त्यांनी झाड पाहिलं आणि परिस्थिती म्हणजे घाबरली आमची. पण शिवाय ते ना घरामध्ये मला हानी कधी झालेली नाही. आमच्या घरचं पूर्ण पण नुसतं. आता झाड पडणं तुम्ही कोणाला माहिती दिली? प्रथमतः माहिती कोणाला दिली तुम्ही झाड पडलं तर? झाड पाठ झालं आलेलं. झाड पडलं तेव्हा आम्ही खांडे यांना कळवलं. आमच्या जवळचे आमचा आशिष आहे ना आमच्या घरामधले त्यांना आमच्या दोन कळलं होतं पण तरीसुद्धा आम्ही कोणाला काय बोललो मला हो स्टेशनमधील एक मिनिट आशिष भाऊ, आज या ठिकाणी आपण एक झाड पडलं होतं त्या ठिकाणी आपण ताबडतोब धाव घेतली. त्या स्थानिक लोक आहेत ज्या ठिकाणी राहणारे लोक आहेत त्यांना आपण एक धीर दिला आहे. काय घटना घडली होती काय सांगाल आपण? काल संध्याकाळी 9:30च्या सुमारास मनोज बोकरे यांचा मला फोन आला की आमच्या घरावर झाड पडलेलं आहे. तर संबंधित वनविभागाच्या अधिकारी आपले मिंड साहेब यांना मी कॉल केला होता नगर परिषदेचे. त्यांनी संबंधित विभागाच्या लोकांना पाठवलं होतं पण काल अंधार असल्यामुळं झाड काढण्यास थोडा विलंब होत होता. तर आज सकाळी नगरपालिकेच्या प्रशासनाने JCB आणि लोक पाठवून आज झाड सुखरूपपणे काढून दिलेलं आहे. पण मला आवर्जून सांगूशी वाटतं की प्रशासनाला विनंती आहे, येणाऱ्या 15 दिवसामध्ये पावसाळा सुरू होतो आहे तर आपल्या प्रभागामध्ये किंवा आपल्या तळेगाव भागामध्ये ज्या ठिकाणी धोकादायक झाडं आहे त्यांच्यावर आपण ठोस अशी काहीतरी उपाययोजना करावी जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये कोणाच्या घरावरती कोणाच्या अंगावरती किंवा लाईटच्या तारेवरती झाडं पडणार नाही किंवा कोणता ॲक्सिडेंट होणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी. वेळोवेळी प्रशासनाला साथ देण्यासाठी आम्ही सर्व नागरिक आवर्जून तिथं उपस्थित राहील. प्रशासनाला आणि मुख्य अधिकाऱ्यांना एकच विनंती आहे की येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आपण सर्व झाडांची पाहणी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश द्यावे. धन्यवाद.